लक्ष द्या. टायमर सेट केला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजे, नाहीतर मग पेनल्टी म्हणजेच एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवला जाईल. ओ पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. ओ झेल सोडलाय, जीवनदान मिळालं गेलंय. बॅटर आपण पाहतोय नितीन राऊत, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता अबॅलिटी आहे. अशा खेळाडूचा झेल सोडणं श्री साई दत्त स्फूट काजूपाडा टीमला धोक्यामध्ये घेऊन जाऊ शकतोय. पुढील बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. आझाद वळवीचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. म्हटलं गेलं संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाहीये. जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाहीये. इथून आपण पाहिलं झेल सुटला, स्ट्राईक मिळाली आझाद याला आणि आझाद अगदी आझादीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूला फेस करत असताना काय जबरदस्त स्ट्रोक खेळले मिस्टर आझाद वळवी. पुढील बॉल चांगला चेंडू यावेळेस हाताला गेला. टॅप करायचं होतं बॉलला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. हा डॉट चेंडू येईल. तिन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 7. पुढील बॉल पुन्हा एकदा लॉकॉल मध्ये चेंडूशी हाताळली आणि काय जबरदस्त बॉलला अगदी फाटवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार. षटकार क्रमांक 2 आझाद वल्वीच्या बॅट मधनं. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 14 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. पहा सुरुवात अगदी लाजबाब केली आहे आझाद वळवी याने. म्हटलं गेले कष्ट इतक्या शांततेत करा की यश देखील धिंगाणा घालेल या क्रिकेटच्या पटलावरती. आणि अशा पद्धतीचा खेळ इथून मात्र पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न नितीनने केलाय, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेनं ऋषिकेश होते. ऋषी आणि पकडलाय झेल आणि संपलाय नितीन राऊतचा खेळ. पहिला धक्का ओम साय 444 नागले या संघाला. धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 14. इथून आपण पाहतोय आता मात्र दुसऱ्या षटकाला शुभारंभ होतोय. दुसरं षटक फेकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जयेश तारवी नावाचा गोलंदाज नाही तर मग अक्षय आलाय. अक्षय वळगणे आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मात्र आपण पाहिला तर मग जे युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र प्राधान्य दिले गेले, त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवला गेला, विश्वास ठेवला गेलाय. इथून मात्र अक्षयला देखील विश्वासाला खरे उतरावं लागेल. चला जास्त वेळ मात्र घेतला जातो, वेळेवरती देखील लक्ष असू द्या. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत.
ऑन स्ट्राईक वरती बॅटर तुम्ही पाहू शकाल आझाद. हो पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी ऑन साइड लेवल चेंडूला खेळले होते आझाद. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजेच 15 या अंकांवरती. आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूप संघर्ष करावे लागत असतील तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच संधी देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. इथून आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा तिथून मात्र पूर्ण केल्या. 2ने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 17 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. हो यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या सुरुवातीमध्ये फेकला गेला. अक्षय वलगणे याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकतो. अगदी बॅटरचं सिच्युएशन निश्चितच तो पाहतो आणि त्याला अनुसरून ही चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि ह्या गोष्टी व्हायला हव्यात. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळले गेले. वेगवान चेंडू हाताळला गेलाय आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केलं गेलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 18 या अंकांवरती. अक्षय वलगणे याला तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा चान्स मात्र त्याने दिला नाही बॅटरला. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी. अलाउन द कार्पेटच्या सायन स्टेट ड्राईव्हचा स्ट्रोक अगदी खेळले होते मिस्टर आझाद वळवी. चांगले फिल्डिंग लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. इथून 1 धाव ही पूर्ण केली आहे. पहा मोठे फटके येत नाहीत परंतु सिंगल अँड डबल जी क्रिकेटची लाईफलाईन रक्तवाहिनी संबोधलं गेलंय आणि ती रक्तवाहिनी इथून मात्र चालू ठेवली आहे धावफलक पुढे नेण्याकरता. वेळेचा खूप टप्पाची लेन मिळाली. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत करणार नाहीये चुकी. पकडलाय झेलाने संपलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुनील राऊतचा खेळ आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. जीवन असो या मग क्रिकेटची मॅच असो, जीवनात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सर्वांना संघर्ष करावा लागतो मित्रांनो. परंतु एकदा अपेक्षित उंची गाठली ना की तुमच्या समस्या देखील चांगल्या पाहायला मिळतात. आणि इथून आपण पाहिलं तर मग तसाच काहीतरी खेळ इथून दर्शवावा लागेल. नंबर 3चं षटक चालू झालंय. ट्रॅक पॅन्ट वेगळी आहे का? मग काय पॅनल्टी आहे? 3 रनांचे. ओके. हो यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 6 धावांनी करता षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीमला सर पेनल्टी असेल का? यस. मग इथून जो स्कोर पूर्ण होईल त्याच्यातून आपण मायनस करू शेवटला. परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार पेश केला. ऋषी आलेत बॉलिंग वरती आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. ओ पुन्हा एकदा टप्पाची लेन हाताळली. लेन अँड लाईन मध्ये इथे मात्र सुधारणा करावी लागेल, नाहीतर मग त्याच्यावरती पॅनल्समेंट देखील मिळाले जाईल. खेळण्याचा प्रयत्न
चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पार, मिळतील धावा चार. आलाय हा मोठा वार, चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये झालोय. पुन्हा एकदा टप्पाची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने ही लीड हाताळली आणि त्याच्यामध्ये बॅटरला अक्षरशः वेट करण्यामध्ये यशस्वी झाले. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मात्र फलंदाजानं हा स्ट्रोक खेळण्याकरता प्रयत्न केले होते. पुढील बॉल, हो यावेळेस ओव्हरफिश बॉल होता. हा प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकला जातो, टाकला जातो. कारण बॉलिंग मध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे विविधता असते त्यावेळेस निश्चितच बॅटर देखील कन्फ्यूज होतो आणि सध्या तरी हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पुढील बॉल, हो चुकीची लेन हाताळली यावेळेस. पंच देखील सहमत आहेत की हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचलं गेलं 33 अंकांवरती. चांगला चेंडू हाताळला होता परंतु इष्टरक्षक या ठिकाणी वेट झाले. एक धाव इथून मात्र पूर्ण होते. एका धावेने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 34 या अंकांवरती. कालच्या रात्री आपण पाहिलं अवघ्या भारतीयांचे हृदयाचे ठोके अक्षरशः गरम झाले होते. काय तो जबरदस्त झेल पकडला अक्षर पटेलनं आणि तिथून मात्र अगदी मॅच भारतीयांच्या दिशेनं फिरली गेली. जबरदस्त मॅच अक्षरशः रात्रीचा आपल्याला पाहायला मिळाला होता. इंग्लंड वर्सेस इंडिया. परंतु 8 तारीखला निश्चितच आपण पाहिलं तर मग फायनल मॅच अहमदाबाद. आणि 8 तारखेला तो फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. न्यूझीलंड वर्सेस इंडिया, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. शेवटचा ओव्हर इथे मात्र पाहायला मिळेल. जयेश आलेत. पहिला बॉल फुलटॉस हाताळलाय आणि इथे आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. स्ट्राईक वरती आझाद याला मात्र ठेवण्याचा प्रयत्न, कारण आझादला देखील माहिती आहे जोपर्यंत मी स्ट्राईक वरती राहीन तोपर्यंत धावा बनवू शकतो. ही मनामध्ये त्यांनी जिद्द निर्माण केली आहे. अजून इथून 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये पाहूया किती धावा इथून मात्र बनवल्या जातील. पुढील बॉल, हो स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. इथे आपण पाहिलं तर मग अगदी जवळून 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे मात्र बाद होईल तो म्हणजेच अभिषेक चौधरी. नंबर 4 या क्रमांकावरती अभिषेक आले होते बॅटिंग करण्याकरता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद.
पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जयेश. हो सुंदर शेंडूची हाताळणी आणि सुंदर साऊंड सिस्टम ने ठोकलेला हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक. षटकार 6. फुलटॉस बॉल हाताला आणि त्याच्यावरती आझाद वळवी नावाचा स्टॅम्प म्हणजे षटकार पाहायला जरूर मिळाला. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस पुन्हा एकदा केलं गेलंय. इथून एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु रोखलं गेले. पहा संघर्ष शिवाय जीवनात नवी दिशा देखील मिळत नाहीये. पान झडी शिवाय झाडाला देखील नवी पालवी देखील फुटत नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग संघर्ष हा जीवनामध्ये चालूच ठेवावा लागतो. नरेंद्र कुरा साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 मध्ये. ओव्हर पिच बॉल होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत. विजय आहे त्या ठिकाणी करणार नाहीये चुकी पकडला असेल आणि संपलाय. फलंदाज आपण पाहतोय अनिकेत परेड ह्याचा खेळ आउट. धन्यवाद. इट इज 44 44 धावा असताना आपण पाहतोय नंबर 4 चा विकेट मात्र डाऊन झाला. दिनेश वांगड आले. तिथून शेवटचा बॉल शिल्लक असेल हा ओव्हर मधला. पहिला मॅच आपण पाहिला तर मग आई भवानी स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाने मात्र जिंकलाय. यस सध्या तरी धाव फलकावरती आकडा आपण पाहतोय 444 44 धावांवरती 4 विकेट अगदी डाऊन झालेत आणि लकी आकडा आहे ओमसाई 444 नागाळे संघाचा. पिंट्या दादा परेड यांचा तो लकी आकडा आणि ह्याच आकड्याने आपण पाहिलं तर मग भरपूर काही जरूर तुम्हाला सांगू शकेन. पिंट्या दादा परेड यांचा जर आपण तुम्ही मोबाईल नंबर चेक केला तर त्याच्यामध्ये देखील 444 आकडा पाहायला मिळतोय. त्यांची 4 व्हीलर आपण पाहिले तर त्या 4 व्हीलरचा गाडी नंबर देखील आहे 444 आणि इथून आपण पाहिलं तर मग धावफलक देखील तेवढंच पाहायला मिळालंय. 44 धावसंख्येवरती 4 बाद. इथून हा मॅच जिंकण्याकरता श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला 11.25 सरासरीनं धावा मात्र इथून पूर्ण कराव्या लागतील. चला घाई करा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 45 धावा 4 ओव्हर मध्ये कंप्लीट करायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला. कशा प्रकारे इथून मात्र पूर्ण केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. चला इथून आपण पाहिलं तर मग पेनल्टीच्या 3 धावा देखील मायनस केल्या जातील. म्हणजेच 3 मायनस केल्या तर धावा होत आहेत 41 बरोबर ना आणि 42 धावा इथून मात्र बनवावा लागतील. म्हणजेच लक्ष असणार आहे ते म्हणजेच 42 धावांचं. चला 2 बॅटर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच या कारण ह्या मैदानावरती अंधार लवकर पडतो.
देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते ये देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय धन्यवाद थँक्यू सो मच. अगदी आपण पाहिलं तर मग थोडस मायनस झालं. जिथे 44 धावा बनवल्या होत्या तिथून आपण पाहिलं तर मग 3 धावा पेनल्टीच्या मायनस केल्या आणि त्याच कारणास्तव हे धावफलक यावेळेस चेस करावं लागेल. 42 धावफलक चेस करण्याकरता 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर गणेश हडल अँड विजय चौधरी. गणेश हाडल यांच्या नावावरती देखील एक 50 आहे. वसई तालुका आदिवासीगड असोसिएशन मध्ये पालनापाड्याचं ते मैदान आणि त्या मैदानावर गणेश याने मात्र ती 50 बनवली होती. पहिला बॉल आझाद याचा वेगवान अगदी वेगावरती स्वार झाले होते आझाद, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर मग डावा अष्टीच्या फलीकडे फेकला गेलाय. वांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र पूर्ण होईल. पुढील बॉल हा वेग भन्नाट आहे आझाद याच्याकडे आणि यावेळेस वेगाचा फायदा उचललाय गणेशाने आणि चेंडूला फाटवलंय. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या फार मिळतील धावा 4. आलाय हा चौकार. कारल्याचे डोंगराला कारल्याचे डोंगराला. धन्यवाद थँक्यू सो मच. पुढील बॉल हो यावेळेस ओव्हर फिश बॉल आणि त्याच्यावरती हा तडाखा पाहायला मिळतोय गणेश हाडलचा. पुन्हा एकदा चेंडूला ठेवलंय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. डोंगराला कारल्याचे डोंगराला. धन्यवाद थँक्यू सो मच. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र गणेशने केला होता, परंतु फ्ले अँड मिस. हा डॉट बॉल यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली आणि तिथून हलकस मात्र चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे बॅटर त्याच्यामध्ये बीड झालेत. पुढील बॉल विश टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय. गणेश हाडल या खेळाडूचा खेळ आउट. हम उस महान छत्रपति शिवाजी महाराज की औलाद है जिन्होंने मुगलों को घुटने मिला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
डू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी. पहिला बॉल आपण पाहिला तर मग ऋषी करता हा ऑफस्टमचा हलकासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पुढील बॉल इनफिल्डच्या वरून यावेळेस खेळले गेलेत. डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय शौकार 4. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. प्रोटेक्शन आहे यावेळेस डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 अंकांवरती. म्हणजे सुरुवात इथून आपण पाहिली तर मग खूप चांगले झाले. गणेश आडलनं सुरुवात केली, चौकार षटकार त्याच्या बॅटमध्ये आले. त्याच्यानंतर ऋषिकेश यांनी देखील चांगला साथ दिला. धावफलक पोहोचला गेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 अंकांवरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आलाय. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज अभिषेक आलेत. इथून आपण पाहिलं तर मग 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 23 धावा अजूनही इथून मात्र बनवावा लागतील. यावेळेस जबरदस्त फटका, जबरदस्त दणका, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. आज काजूपाडा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये हा बॅटिंग परफॉर्मन्स चालू आहे. ऋषिकेश, विजय, गणेश यावेळेस चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलं 26 अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील 16 आणि धावांची आवश्यकता आहे 16. रन टू बॉल इथून आपण पाहिलं तर मग रन टू बॉल आलाय ना, बॉल टू रन. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये यस बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय. एक सिंगल धावील.
फोटो नाही थांब ना. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचला गेला आहे तो म्हणजेच 28 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक. मॅच थोडस सुफा केला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता ऋषी याने. एक सिंगल धाव इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये ही पूर्ण केली आहे. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला होता. जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. इथून झाली आहे दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 30. इथून अजूनही 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता विजय यानं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकेल. बॉल टू रन असं इक्वेशन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. हो यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. जबरदस्त झेल मात्र इथे पकडला गेला. फलंदाज ऋषिकेश मात्र बाद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग ऋषिकेश परेड आलेत आणि ऋषिकेश तारवीची विकेट त्याने मात्र पकडली आहे. भाऊ मना सम्राट वयुवैना मुले उडायला उडा लागी वयुवैना. विकेट आली आहे. इथून अजून गुच्छाने विकेट पकडावं लागतील हा मॅच बनवण्याकरता. उमसा ट्रिपल फोर नागलेला. हो आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय बॅटर संजय गोंडने केला होता. मोठ्या फटक्यांची गरज होती का हे देखील माइंड मध्ये सेट करावं लागणार आहे. इथून आता आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि धावांची गरज असणार आहे 11. पहा गुच्छाने विकेट मात्र इथे पकडले जात आहेत. मॅच हा अक्षरशः बनू शकतो. अजून सुद्धा 3 चेंडू आहेत हे खूप महत्वाचे असतील दोन्ही टीम करता.
मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा तो प्रयत्न अंगलट आलाय असंच म्हणावं लागेल काजूपाडा टीमच्या बाजूनं. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. हो चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. 1 धाव इथून मात्र मिळाली जाईल. आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पहा मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. कदाचित मग त्या मिळालेल्या पॅनल्टीच्या धावा टर्निंग पॉइंट ठरवू शकतायत की काय. ओम साइड 444 नागालँड संघाला इथून मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा कारण भरपूर उशीर झालाय. पुढील बॉल. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र पुन्हा एकदा केला होता विजय याने. पहा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 7-9 हे समीकरण इथून मात्र पार करायचं आहे काजूपाडा टीमला. आज सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा खूप चांगल्या आल्या परंतु त्याच्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेशनं अक्षरशः मॅच पलटवण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वाचा आहे आणि झेल झालाय ड्रॉप. इथून हा झेल पकडला असता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या. आता मात्र येणारे 6 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 8 धावा. फुले उडयन ऊना लागी व भाऊ मना सम्राट सम्राट मानव यागी भाऊ मना सम्राट सम्राट मानव यागी भाऊ मना सहा चेंडू आणि जिंकण्याकरता इथून आपण पाहिलं तर मग 8 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील आलेत. पहिला बॉल सुनीलचा डॉट आला. मॅच अक्षरशः बनवली आहे गोलंदाज ऋषिकेशनं आणि त्याच्यानंतर आता मात्र सुनील आलाय. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. पहा 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना मॅच अक्षरशः पुन्हा एकदा बनवली आहे ओम साइड 444 नागालँडच्या गोलंदाजांनी. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला यावेळेस पाहायला मिळतो. 1 धावेतून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रयत्न थोडेसे खरा पाहायला मिळाले. चुकीच्या दिशेनं चेंडूची फेकी आणि त्याचा फायदा उचलला यावेळेस फलंदाज आपण पाहतोय जयेश तारवी. आणि स्ट्राईकला फेकी आले असते तर मग इथून फलंदाज जयेशाला मात्र फरतावं लागलं असतं. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. धगधग मात्र इथे वाढू लागलाय. चार चेंडू
6ची गरज. चला घाई करा. यावेळेस उडवला बॉलला, आखू टप्प्याची लेन हाताळली आणि त्याच्यावरती जबरदस्त आक्रमण केलं गेलं जयेशच्या माध्यमातून आणि हा मॅच इथून मात्र जिंकला गेलाय. पुढील मॅच असणार आहे दोन संघांमध्ये लगेच टॉससाठी. या एका बाजूनं संघ आपल्याला पाहायला मिळेल आई भवानी ब्राह्मणगाव, दुसऱ्या बाजूनं वेगळे हरता स्पोर्ट बेलकडी श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा. या दोन संघामध्ये पुढील मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील. परंतु नुकताच झालेल्या मॅच मध्ये जबरदस्त कारनामा केलाय तो अक्षय वळगणे ठरलाय सामनावीर. अक्षय आपण या आणि त्याच नंतर टॉस करण्याकरता कर्णधाराने देखील यायचं आहे.